वेळेस सांगितलं की जीवाच्या ठिकाणी पंचक्लेश आहे, जीव या ठिकाणी अनंत आहेत आणि जीव परिच्छिन्न आहे. ईश्वर कसा आहे? क्लेश मुक्त आहे. ईश्वर एक आहे. ईश्वर व्यापक आहे. म्हणून असा ईश्वर आहे. म्हणून अशा प्रकारचं त्या ठिकाणी ईश्वर आणि जीव यांच्यामध्ये फरक आहे. आणि तुम्ही म्हणता की मग त्या ठिकाणी त्या ब्रह्माची प्राप्ती जीवाला आम्ही करून देतो किंवा आमचा विषय ब्रह्मप्राप्ती हाच आहे. म्हणून या ठिकाणी तुमचा ग्रंथ या ठिकाणी अशा प्रकारचा ब्रह्मप्राप्ती करून देऊ शकत नाही. कारण ब्रह्मात आणि ईश्वरात किंवा ब्रह्मात आणि जीवात या ठिकाणी इतकी अशा प्रकारची तफावत आहे, एवढा फरक आहे. म्हणून जीव ब्रह्माचं ऐक्य होणं शक्य नाही. अशा प्रकारची शंका पूर्व पक्षाने केलेली आहे. आणि तुम्ही तर त्या ठिकाणी सांगता की जीव आणि ब्रह्माची एकता आहे. म्हणून या विचारसागरामध्ये आपल्याला आपण पाहायला लागलो की आपल्याला नवीन शब्द या ठिकाणी येतील आणि काही आपण नाही ऐकलेले शास्त्रीय शब्द पण जरी आले तरी पण त्याचा अर्थ या ठिकाणी आपण बघायला लागलो. त्याचा अर्थ घेऊनच आपण पुढं चालण्याचा प्रयत्न करू. पण परत त्या ठिकाणी अवघड म्हणून आपण तो विषय पाहतच नाही असं बी नाही. कारण पैशासाठी माणसं कितीतरी इंग्रजी भाषा शिकायला लागले किंवा जी आपल्याला माहित नव्हती, तरी पण त्या ठिकाणी इंग्रजी शिकून पैसे कमवितेत आणि अवघड अवघड त्या ठिकाणी प्रशिक्षण सुद्धा त्या ठिकाणी घ्यायला लागले आणि नाही जमलं तर परत जास्ती प्रयत्न करायला लागले. म्हणून तितकं तर या ठिकाणी अवघड नाही. म्हणून जरी करता काही शब्दाचे अर्थ कळत नसले तरी पण त्या ठिकाणी त्याचा जर आपण पिच्छा केला तर आपण त्याला जर त्याच्या मागत लागलो किंवा अभ्यासच करीत राहिलो, असाध्य ते साध्य करीती सायास कारण अभ्यास तुका म्हणे. कारण असाध्य वस्तू सुद्धा साध्य अभ्यासानं होऊ शकते. आणि म्हणून अभ्यासानं काय होत नाही तर ज्ञानेश्वर महाराज सांगते की माणूस वाघासंग खेळते, सिंहासंग खेळते, सर्पासंग खेळते. त्याला कारण काय? अभ्यास आहे. विष सुद्धा या ठिकाणी अभ्यासानं पचन करता येतं. असं अभ्यासात शक्ती आहे. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये 12व्या अध्यायामध्ये अभ्यासाचं वर्णन केले की अभ्यासानं काय होत नाही. म्हणून तू अभ्यासानं माझ्या ठिकाणी मिसळ, माझ्याशी ऐक्य हो आणि अभ्यास करूनच तू या ठिकाणी मला प्राप्त होऊ शकतो. हा सुद्धा एक प्रकारचा मार्ग आहे. म्हणून आपल्याला बघायचं की जरी करता आपल्याला काही गोष्टी वाटल्या अवघड, पण तरी सुद्धा आपण अभ्यासानं किंवा पुन्हा पुन्हा प्रयत्न करून ते आपण साध्य करू शकतो किंवा लक्षात आपल्या येऊ शकतं. म्हणून हे जे ग्रंथ आहेत ते प्रकरण ग्रंथ आहे. आणि प्रकरण ग्रंथ जर आपण बघितले तर मग आपल्याला ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि गाथा याच्यातलं जे काही अभंग आहेत तर ते त्या ठिकाणी लक्षात येऊ शकते. जसं आपण पाहतो की हरिपाठात सुद्धा काही अभंग त्रिगुणा सार निर्गुण हे सार सारा सार विचार हरिपाठ सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविना मन व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही जाया आकार जे धुनी चराचर हरिशी भजे. म्हणून अशा प्रकारचे काही अभंग आपण बघतो की आणि याचा अर्थ नाही जर लागला तर आपण मग तसंच पुढे चालवतो. म्हणून प्रकरण ग्रंथ वाचल्याचा फायदा तर साधू संतांच्या शब्दाने शब्दाचा अर्थ ह्यो त्या ठिकाणी अध्यात्म परत असतो आणि आपल्याला देवाची ओळख करून देण्यामध्ये किंवा आपलं देवत्व सिद्ध आहे हे सांगण्यामध्ये असतो. याच्यासाठी संतांनी या ठिकाणी अट्टहास केलेला असतो आणि ते कळायसाठी मग आपणाला त्याचा परिचय असणं आवश्यक आहे. म्हणून महाराजांनी आपण बघतो की त्यांच्या जीवनातला अत्यंत जवळचा ग्रंथ आणि सतत त्यांनी त्या ठिकाणी ज्या ग्रंथावर भर द्याला आणि तो ग्रंथ म्हणजे विचार सागर.
आणि कित्येक वेळेस त्या ठिकाणी आपण बघतो किंवा जुने सुद्धा मंडळींना माहित आहे की त्यांनी विचारसागर संपवला की परत पुन्हा त्या ठिकाणी चालू करायचा, परत संपवलं की परत चालू करायचा. कारण त्याच्यामध्ये अशा प्रकारचं जे काही मार्मिक शब्द आहेत आणि ते जर आपल्या लक्षात आले तर मग बाकीचे ग्रंथ सुद्धा कळायला आपल्याला सोपे जाते. आणि युक्तीनं आपण हे संसार बंधन आपल्या ठिकाणी नाही असं आपण लक्षात घेऊ शकतो. आणि ह्या युक्त्या आपल्याला ह्या संत संगतीमध्ये किंवा अशा सद्ग्रंथामध्ये पाहायला भेटत्या. एवढाच प्रश्न आहे की जे काही शब्द नवीन या ठिकाणी आपला वाटत आहेत तर मग त्या ठिकाणी हळूहळू त्याचा परिचय होऊ शकतो. आणि म्हणून काही अवघड आहे, कळतच नाही, अशा प्रकारच्या तक्रारी ज्या काही यायला लागल्यात, तर हे आपल्याला त्या ठिकाणी लक्ष दिल्यावर समजू शकतं. आणि काही शब्दाचे अर्थ माहीत नसल्यामुळं अशा प्रकारचं वाटणं हे साहजिक आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला बघायचं आता, की आणि ईश्वर किंवा ब्रह्मा, जीव यांच्यातला काय त्या ठिकाणी फरक आहे. म्हणून काल आपण त्या ठिकाणी बघू लागलो, अगदी पूर्व पक्षानं जे काही शंका या ठिकाणी उपस्थित केले आहे, तर त्या शंकेचं समाधान सिद्धांती देतेत. पूर्व पक्षी शंका उपस्थित करतो आणि सिद्धांती त्या शंकेचं निरसन करते. म्हणून या ठिकाणी जी काही शंका उत्पन्न केली पूर्व पक्षानं की तुमचा विषय काय आहे, कारण तुम्हाला सिद्ध काय करून द्यायचं तुमच्या ग्रंथातून की जीव आणि ब्रह्माची ऐक्यता, की जीव हा ब्रह्मरूप आहे हे तुम्हाला सिद्ध करून द्यायचं. म्हणून जीव हा ब्रह्मरूप आहे हे तुम्हाला सिद्ध करून द्यायचं आणि हा तुमच्या ग्रंथाचा विषय आहे. परंतु जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य होत नाही. हे कशाहून? तर मग जीवाच्या ठिकाणी काय आहे? पंचक्लेश आहेत. जीव कसा आहे? अनंत जीव आहेत. कारण जितके शरीर असते तितके जीव आहेत. भरपूर जीव परिचिन्न आहे. आता पहा, म्हणून अशा प्रकारचे या ठिकाणी आणि ब्रह्म जर पाहिलं तर ब्रह्माच्या ठिकाणी क्लेश नाही, क्लेश मुक्त आहे. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे ब्रह्माच्या ठिकाणी नाहीत. आणि पुन्हा त्या ठिकाणी सांगितलं की ब्रह्म कसा एक आहे, तिथं भेद नाही, भेदरहित आहे. पुन्हा सांगताना सांगितलं की ब्रह्म व्यापक आहे. आणि जीव कसा आहे? क्लेश युक्त आहे. युक्त आहे म्हणजे अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे पंचक्लेश जीवाच्या ठिकाणी आहे. आणि जीव कसा आहे? तर प्रत्येक देहामध्ये जीव आहे, म्हणजे अनेक अशा प्रकारचे जीव आहेत. आणि परत पुन्हा जीव परिचिन्न आहे. आणि म्हणून हे सगळे विरुद्ध धर्म असताना त्या जीवाचं ब्रह्माच्या ठिकाणी ऐक्य कसं होईल? आणि शक्य नाही. आणि म्हणून या ठिकाणी अशी शंका उपस्थित या ठिकाणी केलेली आहे. कोणी केली? तर पूर्व पक्षानं. आणि म्हणून या ठिकाणी तुमचा ग्रंथ हा निष्फळ आहे. म्हणून तुम्ही या ठिकाणी जे काही आम्हाला सांगायला लागले की जीव आणि ब्रह्माची ऐक्यता, तर हे काही शक्य नाही. म्हणून तुमचा ग्रंथ निष्फळ आहे असं या ठिकाणी आम्ही सिद्ध करून द्यायला लागलो. आता परत या ठिकाणी परत या ठिकाणी आता शंका आपली मांडायला लागला पूर्व पक्षी. आता पूर्व पक्षी म्हणजे शंका करणारा शिष्य, तर तो परत त्या ठिकाणी आपली शंका मांडतो. तर हा एक त्या ठिकाणी त्यानं अडचण सांगितली त्या ब्रह्माची ऐक्य म्हणायला. आणि परत त्या ठिकाणी सांगायला लागला की दुसरं असं की वेदांत मतात सुखदुःखे साक्षी भाष्य आहेत, म्हणजे सुखदुःखे साक्षी जाणतो. सुख आणि दुःख साक्षीला कळतं. साक्षी म्हणजे कोण? आत्मा. त्या ठिकाणी जाणणारा तो त्या ठिकाणी हे सगळं आत्म्याला कळायला लागलं, सुख दुःख. आणि वेदांताच्या सरणीप्रमाणे ते बरोबर आहे. आता काही काही बरोबर आहे म्हणतो आणि काही काही म्हणतो शंका उपस्थित करतो. पूर्वपक्ष काय करतो? काही गोष्टी मान्य केल्या ना, पण काही गोष्टी त्याला त्या ठिकाणी मान्य नाही. इथं काय सांगायला लागला?
सुख दुःख साक्षी जाणतो, हे बरोबर आहे. परंतु सांगताना पुन्हा त्या ठिकाणी उपस्थित शंका करतो की साक्षी अनेक आहे. प्रत्येक देहामध्ये साक्षी कशा आहेत? अनेक आहे. कारण त्या त्या देहामध्ये तो तो साक्षी आहे. मग प्रत्येक देहामध्ये साक्षी अनेक आहेत. तर मग त्या अनेक साक्षीच एका ब्रह्माशी ऐक्य कसं होईल? साक्षी तर अनेक आहेत. म्हणून त्या ब्रह्माशी ऐक्य तुम्ही जे सांगा लागले की ब्रह्माशी ऐक्य करायचं, हा आमचा विषय आहे. पण ब्रह्माची ऐक्य होणं शक्य नाही. कारण प्रत्येक देहामध्ये काय आहे? तर साक्षी अनेक आहेत. आणि तुम्ही म्हणता ना हे सगळं कळतं साक्षीला, ते बरोबर आहे. हे समजा सुख दुःख जाणायला लागला तर हे साक्षीलाच कळायला लागलं, हे आम्ही मान्य करतो. त्याच्याविषयी काही आमची शंका नाही. कारण ज्ञान होण्यासाठी इंद्रिय लागत असते. म्हणून प्रत्येकाला काय इंद्रिय आहेत आणि इंद्रियानं ज्ञान होत असतं. आणि कोणते इंद्रिय आहेत? तर आपल्याजवळ श्रोत्र, चक्षु म्हणजे कान आहे, डोळा आहे, नाक आहे, त्वचा आहे, जीभ आहे. कानानं शब्द कळतो, त्वचेनं स्पर्श कळतो, डोळ्यानं रूप कळतं, नाकानं गंध कळतो आणि जिभीनं चव कळते. आणि म्हणून या 5 इंद्रियानं 5 विषय कळायला लागले. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. म्हणजे शब्दाचं ज्ञान कानानं व्हायला लागलं, रूपाचं ज्ञान डोळ्यानं व्हायला लागलं, स्पर्शाचं ज्ञान त्वचेनं व्हायला लागलं, गंधाचं ज्ञान नाकानं व्हायला लागलं आणि रसाचं ज्ञान जिभीनं व्हायला लागलं. म्हणजे 5 विषयाचं ज्ञान इंद्रियानं व्हायला लागलं असं तुम्ही सांगता, ते बरोबर आहे. आणि म्हणून या ठिकाणी ही ज्ञानाची साधने आहेत. आणि असं या ठिकाणी पंचीकरणामध्ये सांगितलेलं आहे. आणि हा विषय परत विचार सागरामध्ये पुढं 5व्या तरंगामध्ये हा विषय येणारच आहे. म्हणजे पुढं याच्याविषयी पुन्हा सविस्तर या ठिकाणी सांगणार आहेत. असं या ठिकाणी सांगताना कर्मेंद्रिय ज्ञानाची साधनं नाही. इथं कर्मेंद्रिय सुद्धा 5 आहेत. म्हणून वाणी म्हणजे वाचा, पाणीमध्ये हात आणि पाय आणि गुद आणि उपस्थ, म्हणजे यांचं या ठिकाणी 5 कर्मेंद्रिय सुद्धा आहेत. आणि ते कर्म करणारे आहेत. वाणीनं बोलणं होतं, हातानं देणं घेणं, पायानं चालणं आणि गुद आणि उपस्थ आणि मलमूत्र विसर्जन करणं. म्हणून 5 या ठिकाणी क्रिया ह्या कर्मेंद्रियानं होत्यात. म्हणून ह्या कर्मेंद्रियानं ज्ञान होत नाही आणि ह्या 5 ज्ञानेंद्रियानं ज्ञान होतं. कानानं, डोळ्यानं, नाकानं, त्वचेनं, जिभीनं ज्ञान होतं 5 विषयाचं. आणि म्हणून हे तुम्ही सांगता हे मला पटत. आता याच्यापैकी पुन्हा 2 ज्ञानेंद्रिय असे आहेत की त्यानं त्या वस्तूचं पण ज्ञान होतं. जसं त्वचा आहे की त्वचेनं स्पर्शाचं ज्ञान होतं आणि तो स्पर्श त्या दगडापासून झाला का एखाद्या नरम अशा प्रकारच्या बिछाण्यापासून झाला, याचं पण त्या ठिकाणी ज्ञान होतं. पुन्हा दुसरा इंद्रिय असा आहे चक्षु, की रूपाचं पण ज्ञान होतं आणि ते कशाचं रूप आहे त्याचं पण ज्ञान होतं. म्हणून 2 इंद्रियानं अशा प्रकारचं त्याच्या त्या विषयाचं ज्ञान होतं आणि त्याचं कशापासून झालं याचं पण ज्ञान होतं. म्हणून सांगताना त्याचा आश्रय जे घटपटादी यांचंही जाणते. आपल्या गुणाला जाणून त्याच्या आश्रयासही जाणण्याचा विशेष धर्म या 2 इंद्रियात असला तरी कोणत्याही इंद्रियाला अंतःकरणाला जाणण्याची योग्यता नाही. म्हणून विषयाला पण जाणते 2 इंद्रिये आणि आश्रयाला पण जाणते. परंतु पुढं सांगताना सांगते की मनाला जाणू शकत नाही. डोळ्यानं कधी मन पाहता येत नाही, कानानं त्या मनाला ऐकता येत नाही, जिभीनं त्या मनाची चव, मनातल्या वस्तूची चव घेता येत नाही, नाकानं त्या मनातला वास सुगंध त्या ठिकाणी चाखता येत नाही आणि अशा प्रकारचं त्याला चापता येत नाही. म्हणून त्या मनाला पंचविषयानं जाणता येत नाही. अशा प्रकारचं त्या इंद्रियाच्या पलकड मन आहे. म्हणून देवाने सुद्धा त्या मनाचा सांगताना इंद्रियाणं पराण्याहो इंद्रियाभ्य परम मना,
इंद्रिये जगाच्या पलकड इंद्रिय आहेत, इंद्रियाच्या पलकड मन आहे, मनाच्या पलकड बुद्धी आहे आणि बुद्धीच्या पलकड आत्मा आहे. अशा प्रकारचं त्या ठिकाणी इंद्रिये जगाला जाणते, पण इंद्रियानं मनाला जाणता येत नाही, कारण इंद्रियाच्या पलकड मन आहे. आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचं मग अंतःकरणाच्या ठिकाणी असणाऱ्या सुखदुःखादी धर्माला इंद्रिय जाणत नाहीत, हे निराळे सांगायची जरुरी नाही. आता अंतःकरणाची वृत्ती सुखदुःखात जाणत नाही एवढे सांगायचे आहे. म्हणून आम्हाला एवढं सांगायचं आहे की या ठिकाणी ज्याप्रमाणे अग्नीच्या ठिकाणी असणारी दाहकता ही अग्नीची वृत्ती आहे. आता अग्नीच्या ठिकाणी काय आहे? दाहकता आहे. अंतःकरणाची वृत्ती, आता अंतःकरण आहे आणि अंतःकरणाची वृत्ती आहे. आता अंतःकरणाची वृत्ती कशाला म्हणायचं? तर विषयापर्यंत जे काही जाती त्याला म्हणायचं वृत्ती. अंतःकरण विषयापर्यंत जातं आणि त्या भागाला वृत्ती असं नाव दिलं. कारण रूपापर्यंत गेलं, अंतःकरणाची वृत्ती रूपापर्यंत गेली, रूपाचं ज्ञान झालं. अंतःकरणाची वृत्ती शब्दापर्यंत गेली, शब्दाचं ज्ञान झालं. आणि म्हणून ती अंतःकरणाची वृत्ती, म्हणून अंतःकरणाची वृत्ती सुखदुःखाला जाणत नाही. आता सुखदुःखाला कोण जाणतं? या ठिकाणी आता ह्यो पूर्व पक्षी त्याला जे काही कळालं तर त्याच्यामध्ये तो मान्य म्हणतो, पण जे काही त्याला कळालं नाही त्याच्याविषयी शंका उपस्थित करायला लागला. आणि शंका करताना आता तो इथपर्यंत सांगायला लागला की अंतःकरणाची वृत्ती या ठिकाणी सुखदुःखाला जाणत नाही, इंद्रिये या ठिकाणी त्या अंतःकरणाला जाणत नाही, इंद्रिये बाह्य विषयाला जाणते, हे ठीक आहे. परंतु त्याची शंका मुळामध्ये काय आहे की अशा प्रकारचं या ठिकाणी साक्षी अनेक आहेत. आता पहिल्यांदा सांगितलं की जीवात आणि ब्रह्मात ऐक्य नाही असं सांगताना आता इथं सांगायला लागला की साक्षी अनेक आहेत, ही त्याला मुद्दा मांडायचा आहे. म्हणून आता त्याला जे काही गोष्टी कळाल्या तर त्याने मान्य केल्या, परंतु त्याचं या ठिकाणी असं मनोगत आहे की प्रत्येक देहामध्ये साक्षी अनेक आहेत. मग साक्षी अनेक आहेत तर मग त्या ठिकाणी प्रत्येक देहात साक्षी अनेक आहेत, तर मग साक्षी जर अनेक आहे तर मग त्या ठिकाणी त्या अनेक साक्षीच एका ब्रह्माशी ऐक्य होणे शक्य नाही. ब्रह्म कसं आहे? एक आहे. आणि प्रत्येक देहामध्ये जीव कसे आहेत? अनेक आहेत. अनेक जीव म्हणले की अनेक साक्षी झाले, आणि अनेक साक्षी एका ब्रह्माशी ऐक्य कसं होईन? कारण प्रत्येकाच्या देहामध्ये काय सुख दुःख आहे, आणि मग प्रत्येकाचे सुख दुःख प्रत्येकाला होते ना. मग कारण किंवा जर ब्रह्माशी ऐक्य झालं तर प्रत्येक देहामध्ये अनेक जीव आहेत. अनेक जीव म्हणले की अनेक साक्षी झाले, आणि अनेक साक्षी म्हणले तर मग प्रत्येकाचं तुमचं सुख दुःख मला व्हावा, माझं तुम्हाला व्हावा, म्हणून ऐक्य होणं शक्य नाही असं त्याला सांगायचं. ब्रह्माशी ऐक्य होणं शक्य नाही. जसे डोळ्यातील काजळ डोळ्यांच्या वृत्तीशी अत्यंत समीप असल्यामुळे डोळ्यांची वृत्ती काजळाला जाणत नाही, त्याप्रमाणे अंतःकरण वृत्ती अत्यंत समीप असलेल्या अंतःकरणाला जाणत नाही. म्हणून तो सांगतो अंतःकरणाची वृत्ती कशी आहे? समीप आहे. समीप म्हणजे जवळ आहे. कोणाच्या जवळ आहे? तर अंतःकरणाच्या जवळ आहे. कोणती वृत्ती जवळ आहे? तर अंतःकरणाची वृत्ती. कुठं आहे? अंतःकरणाच्या जवळ आहे. पण अंतःकरणाची वृत्ती अंतःकरणाच्या जवळ असून बी अंतःकरणाला जाणत नाही. कसं? की डोळ्यामध्ये काजळ असून बी डोळ्यांना काजळ दिसत नाही, तसं अंतःकरणाची वृत्ती ही अंतःकरणाला जाणत नाही. म्हणून दृष्टांत झाला की डोळ्यांची वृत्ती काजळात जाणत नाही, त्याप्रमाणे अंतःकरणाची वृत्ती ही अत्यंत समीप असलेल्या अंतःकरणाला जाणत नाही. अर्थात अंतःकरणाच्या ठिकाणी असणाऱ्या सुखदुःखासही जाणत नाही.
अंतःकरणाची वृत्ती. वृत्ती म्हणजे अंतःकरणाचा जो भाग विषयापर्यंत जातो, विषयाचं ज्ञान होतं, त्या भागाला वृत्ती म्हणायचं. अशी वृत्ती अंतःकरणाला जाणत नाही. कोणाला जाणत नाही? अंतःकरणाला जाणत नाही. म्हणून ही वृत्ती विषयापर्यंत जाते, विषयाचं ज्ञान करून देते. म्हणून ह्या पूर्व पक्षाला जे कळालं तर ते मान्य करायला, कारण त्यानं मान्य केलं अंतःकरणाची वृत्ती अंतःकरणाला जाणत नाही. कोणती वृत्ती? अंतःकरणाचा भाग विषयापर्यंत गेला की त्या विषयाचं ज्ञान होतं, आणि अशी अंतःकरणाची वृत्ती अंतःकरणाला जाणत नाही आणि त्या विषयाला जाणते. ती अंतःकरणाच्या जवळ असते पण अंतःकरणाला जाणत नाही. आणि तशाच प्रकारचं या ठिकाणी त्यानं मान्य करताना सांगितलं की हे सर्व काही इंद्रिये सुद्धा मनाला जाणत नाही, कारण इंद्रियानं मन कळत नाही. इंद्रियानं जगाचं ज्ञान होतं पण मनाचं ज्ञान होत नाही. आता कर्मेंद्रिय तर ते तर त्या ठिकाणी ज्ञानेंद्रियच, फक्त ज्ञानेंद्रियानं ज्ञान होतं, डोळ्यानं रूपाचं ज्ञान होतं, कानानं शब्दाचं ज्ञान होतं, आणि म्हणून 5 इंद्रियानं 5 विषयाचं ज्ञान होतं. परंतु इंद्रिये मनाला जाणू शकत नाही. इंद्रियानं विषय कळते, इंद्रियानं मन कळत नाही. असं त्या ठिकाणी तो म्हणतो, हे तुम्ही सांगतात ना हे मला पटत, तुम्ही जे सांगतात इथपर्यंत मला पटतं, पण तुमच्या काही काही गोष्टी मला पटत नाही. कोण म्हणतं? पूर्व पक्षी म्हणतो. कारण तुम्ही हे सांगतात ते बरोबर आहे, परंतु तुम्ही जे म्हणतात ना ब्रह्माशी जीवाचं ऐक्य आहे, हे मला पटत नाही. कारण आताच आपण पाहिलं की कसं आहे, जीव हा पंचक्लेशाने युक्त आहे आणि ब्रह्म कसा आहे, पंचक्लेशापासून मुक्त आहे. कारण जीवाच्या ठिकाणी 5 क्लेश आहेत. कोणते कोणते? अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. अविद्यामध्ये, अविद्या शब्दाचा अर्थ काय सांगितलं त्यानं? अनित्य, मलिन, दुःखरूप, अनात्म पदार्थाच्या ठिकाणी नित्य, शुद्ध, सुखरूप असं मानणं, यालाच काय म्हणायचं? अविद्या. नित्य, सुखरूप, शुद्ध आत्मा मानणं, यालाच अविद्या म्हणायचं. ही अविद्या. अस्मिता म्हणजे बुद्धी आणि आत्मा एकच मानणं. आता बुद्धी आणि आत्मा एक कुठे आहे? पण एक जर मानू लागला तर हित काय? अस्मिता आहे. कारण बुद्धी म्हणजे काय? शहाणपण. म्हणून बुद्धीमुळं आत्मा शहाणा झाला नाही, तर आत्मा पहिलाच चांगला आहे. आणि म्हणून महाराज सांगायचे की परभणीच्या रंगनाथ महाराज गोष्ट सांगायची की एक श्रीमंत सावकाराचा मुलगा होता. श्रीमंत सावकाराचा मुलगा होता आणि गावामध्ये एका भटाची मुलगी त्याला पसंत पडली, आणि मुलगी हुशार होती, आणि हुशार तर होती आणि पुन्हा दिसायला सुद्धा चांगली होती. म्हणून त्या सावकाराच्या श्रीमंताच्या पोराला ती भटाची मुलगी, आता भट म्हणजे घरोघर भिक्षा मागून खाणारा, परंतु श्रीमंताच्या मुलाला पसंत पडल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना वाटलं बरे चालली खात्या गावानीला, आणि म्हणून लग्न झालं. आता ह्यो श्रीमंताचा मुलगा होता, पण कसा होता? होता श्रीमंताचा, पण दिसायला कसा होता? जरा आबरगबर होता थोडा. बरं, पुन्हा एवढा काय हुशार नव्हता. मग आता लग्न झालं. मग आता ती घरी आल्यानंतर ती त्याला त्या ठिकाणी काय म्हणू लागली की ओ सावकार. तर मग ती म्हणल्यावर मग याला वाटलं लागलं की मी आता सावकार झालो कोण. आता म्हणून तो म्हणू लागला, सावकार म्हणू लागली, कुठं कधी कधी म्हणायला लागली की ओ जागीरदार. कारण होता कोणाचा? जागीरदाराचा. मग ती त्या ठिकाणी मग ह्यो खुश व्हायचा. मग एक दिवस असाच बसला घरी आणि मग ती म्हणते जागीरदार आले का, या. मग ह्यो म्हणतो की बाई बाई, की मला ही जागीरदार म्हणायला लागली. मग ते येडाच होता ना त्यो. मग
की माय म्हणते मेल्या तो ह्यामुळं ती जागीरदारीन झाली, ती भटाची पोरगी होती. तो ह्यामुळं कोण झाली? जागीरदारीन झाली, भिकारीची पोरगी, पण तो ह्यामुळे जागीरदार झाली का तू तिच्यामुळे जागीरदार झाला? मग तशा प्रकारचं आपल्यामुळं बुद्धी शहाणी झाली का बुद्धीमुळं आपण परमात्मा झालो? अरे बुद्धीनं आत्म्याचा विचार केल्यामुळे बुद्धीला महत्व आलं. आपण तर पहिलेच त्या ठिकाणी महत्वाचे, पण त्या बुद्धीनं आत्म्याचा विचार केला म्हणून बुद्धीला महत्व आलं, की बुद्धीमुळे त्या ठिकाणी आपण आत्मा झालो, आपण सुखी झालो, ब्रह्म झालो असं नाही. तसं त्या जागीरदाराचं वरण केल्यामुळं तिला त्या ठिकाणी ती जागीरदारीन झाली. ह्यो तर पहिलाच होता जागीरदार. मग तशा प्रकारचे आपण तर पहिलेच आहोत, होय तो आधीचे आहे. परी काय की जे बुद्धी तशी ना, आता बुद्धी तशी नाही का हा परमात्मा नाही. परी काय की जे बुद्धी तशी नव्हे, देखा स्वप्नीचे निघाले की मरे. म्हणून स्वप्नाच्या घावानं जसं प्रत्यक्ष मरण येत नाही, मग बुद्धी तशी नाही तर आपण परमात्मा नाही. मग आता या ठिकाणी साधू संतांच्या वाक्याने बुद्धी शहाणी झाली का आपण परमात्मा झालो? बुद्धी शहाणी झाली. म्हणून बुद्धी शहाणी झाली, म्हणून या ठिकाणी आपल्याला ध्यानात घ्यायचं की बुद्धी आणि आत्मा एक मानणं, याला म्हणायचं अस्मिता. अविद्या अस्मिता. राग म्हणजे प्रीती. प्रीती म्हणजे कोणत्याही विषयाच्या ठिकाणी आसक्ती असणं, त्याला म्हणायचं प्रीती. शास्त्रामध्ये रागाला प्रीती मानलेलं आहे. आणि दुसरं त्या ठिकाणी द्वेष. द्वेष म्हणजे जे आपलं आवडत नाही त्याच्याविषयी काय मनामध्ये द्वेष आहे. सर्प, विंचू यांच्याविषयी काय शत्रू, द्वेष आहे. आणि घरामध्ये पैसा, सोनं, आवडते माणसं याच्याविषयी काय राग आहे. राग, द्वेष आणि अभिनिवेश म्हणजे प्रत्येक जीवाला मरणाची भीती आहे. प्रत्येकाला काय वाटतं, मरण येऊ नये, मरणाबद्दल काय तिरस्कार आहे. म्हणून हे 5 अशा प्रकारचे क्लेश जीवाच्या ठिकाणी आहेत. कोणते कोणते? अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. आणि जीव कसे आहेत? अनंत आहेत. बरं, दुसरं काय सांगितलं पुन्हा? की जीव परिच्छिन्न आहेत. ब्रह्माच्या ठिकाणी क्लेश नाही, ब्रह्म एक आहे आणि ब्रह्म व्यापक आहे. इतका फरक असताना तुम्ही जे सांगायला लागले की जीव आणि ब्रह्माची ऐक्यता, हे मला पटत नाही. पर पुन्हा या ठिकाणी सांगताना सांगितलं की प्रत्येक जीवामध्ये साक्षी कशा आहेत? अनेक आहेत. मग अनेक साक्षीच एका ब्रह्माशी ऐक्य कसं होईन? प्रत्येक देहामध्ये साक्षी जर अनेक आहेत, मग साक्षी जर अनेक आहेत तर प्रत्येक देहातले साक्षी मानल्यावर जितके देह असतील तेवढे साक्षी. एवढे साक्षी मानल्यावर इतक्या साक्षीचं एका ब्रह्माशी ऐक्य कसं होईल? म्हणून या ठिकाणी आम्हाला जे पडतं ना ते आम्ही हो म्हणतो, कारण आम्हाला लक्षात आलं की इंद्रिय हे या ठिकाणी मनाला जाणू शकत नाही. इंद्रिय विषयाला जाणते आणि ते बी ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रियानं ज्ञान होतं. आणि परत त्यानं सांगितलं की अंतःकरणाची वृत्ती की विषयापर्यंत जाते, पण जवळ असणारं अंतःकरण त्याला जाणीत नाही. हे तुमचं म्हणणं या ठिकाणी आम्ही सर्व काही मान्य करतो, पण जे आम्हाला मान्य नाही तर ते आम्ही तुम्हाला स्पष्ट बोलतो. मग तुमचं या ठिकाणी जे काही म्हणणं आहे, तुमचा जो काही विषय आहे हा ग्रंथाचा की जीव आणि ब्रह्माची ऐक्यता, तर जीव आणि ब्रह्माची ऐक्यता तुम्ही जे सांगता तर ती या ठिकाणी मला मान्य नाही. आणि अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न करताना पुढे त्या ठिकाणी तो सांगतो साक्षी भाष्य हा शब्द वापरला इथं. म्हणजे साक्षी सुखदुःख जाणतो, त्याला काय म्हणायचं? साक्षी भाष्य. आणि म्हणून सुखदुःखे साक्षी भाष्य म्हटली म्हणजे साक्षी अनेक मान्य भाग आहे. तू म्हणता सुखदुःखे साक्षी भाष्य आहे, म्हणजे साक्षीला सुखदुःख कळत. सुख झालं तरी साक्षीला कळालं, दुःख झालं तरी साक्षीला कळालं. असं जर तुम्ही म्हणता तर मग साक्षी अनेक मानली पाहिजे, असं आमचं मनोगत आहे. म्हणून असं सांगताना त्या ठिकाणी तो म्हणतो म्हणून साक्षी अनेक मानली पाहिजेत, म्हणजे साक्षीवर अनेकत्व, ब्रह्मावर एकत्व. म्हणून साक्षी अनेक झाले, ब्रह्म कसं झालं? एक झालं. मग आता साक्षी अनेक, ब्रह्म एक.
मग अनेक साक्षीचं एका ब्रह्माशी ऐक्य घडणं शक्य नाही. आणि तुम्ही तर म्हणता की जीव ब्रह्माचं ऐक्यता हा आमचा विषय आहे, म्हणून तुमचा जो विषय आहे या ग्रंथाचा की जीव ब्रह्माची ऐक्यता, पण साक्षी जर अनेक आहेत तर मग साक्षी अनेक म्हणल्यावर त्या अनेक साक्षीचं एका ब्रह्माशी ऐक्य होणं काही शक्य नाही. आणि विरुद्ध धर्म असताना त्या ठिकाणी तुम्ही सांगायला लागले म्हणल्यावर हे तुमचं म्हणणं काही मला पटत नाही. म्हणून त्या ब्रह्माशी ऐक्य नाही. इतकंच नाही तर वेदांत्याने मानलेल्या साक्षीचेही ब्रह्माशी एकत्व घडत नाही, जीवाची बी एकत्व घडत नाही आणि साक्षीची बी एकत्व घडत नाही. कारण दोन्ही बाजूने जर पाहिलं तर या ठिकाणी ब्रह्माशी ऐक्य होणं शक्य नाही. आणि तुम्ही तर सांगता की जीव ब्रह्माची ऐक्यता हा आमचा विषय आहे, म्हणून या ठिकाणी हे तर काही पटत नाही. आणि अनेक प्रकाराने या ठिकाणी आता पूर्व पक्षानं प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आणि पुढे सांगताना तो सांगतो की कोणत्याही प्रकाराने जीव आणि ब्रह्म या विषयांची सिद्धी होत नाही, म्हणून ग्रंथ तुमचा निष्फळ आहे. तुमचा ग्रंथ जो काही तुम्ही सांगायला लागले की आम्ही जीव आणि ब्रह्माची ऐक्यता सिद्ध करतो किंवा जीव हा ब्रह्मस्वरूप आहे, याच्यासाठी आम्ही हा ग्रंथ सांगायला लागलो आणि आमचा ग्रंथ सफल आहे. परंतु आम्ही म्हणतो की जीव आणि ब्रह्म यांची ऐक्यता होऊ शकत नाही. कारण जीव कुठं, ब्रह्म कुठं, कहा गंगा तेली आणि कहा राजा भोज. ब्रह्म कुठं आहे, जीव कुठं आहे, अशा प्रकारचं असताना तुम्ही जर म्हणायला लागले, मग तुमच्या त्या तोंडाला काही हात लावता येत नाही. आणि म्हणून तुम्ही म्हणतात तर खुशाल म्हणा, परंतु मला तर काही तुमचं म्हणणं पटत नाही. कारण याच्यामध्ये काय आहे, तर अशा प्रकारचे प्रश्न आणि उत्तर याच्यातून आपल्या शंकेचं समाधान या ठिकाणी केलेलं आहे. आता काल्पनिक प्रश्न त्यानं उत्पन्न केले, पूर्व पक्ष या ठिकाणी केला, सिद्धांती या ठिकाणी केले आणि त्यांचं त्या ठिकाणी प्रश्न उत्तर सांगताना आपलाच प्रश्न त्या ठिकाणी निघून जातो, आपलं शंका समाधान या ठिकाणी होत असतं. आणि थोडे शास्त्रीय शब्द आहेत, परंतु नेहमी नेहमी ऐकू ऐकू आपलं त्याच्यात समाधान होऊ शकतं आणि आपण त्या शास्त्रीय शब्दाचं थोडं सोप्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न करू. आणि ते जर एकदा कळालं तर मग कळता कळता त्या ठिकाणी कळायला लागल्यावर जास्त आनंद होतो. आणि म्हणून हा विषय इतका सोपा आहे, कारण हा जर विषय त्या ठिकाणी ऐकला तर कोणताही ग्रंथ आपल्याला अवघड वाटत नाही. कारण प्रक्रिया ग्रंथ तर ऐकले तर बाकी ग्रंथ या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायला सोपं जातं किंवा त्याचं त्या ठिकाणी मांडणी सुद्धा करता येते. म्हणून आपण पाहायला लागलो इथपर्यंत आता पूर्व पक्षानं आपल्या प्रश्नाची मांडणी केलेली आहे. कारण त्यानं सांगितलं की तुमचा ग्रंथ तुम्ही मानतात ना, तर सफल नाही. कारण तुम्ही म्हणता सफल आहे, परंतु आम्ही सांगतो जीव आणि ब्रह्म ऐक्य ठरतच नाही आणि जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य ठरत नाही. मग तुमचा ग्रंथ सफल नाही म्हणल्यावर कसा आहे, निष्फल आहे. म्हणून तुम्ही एवढे श्रम केले ग्रंथ लिहिण्याचे, परंतु ग्रंथ काही या ठिकाणी सफल झाला नाही. कारण का सांगायला लागले, ऐक्यता होत नाही म्हणून. आता इथं तर ऐक्यता आहे आणि हे सिद्धांताला सिद्ध करून द्यायचंय. त्याच्या प्रश्नाला उत्तर देऊन त्याचं तोंड बंद करून पुन्हा त्या ठिकाणी त्याला अशा प्रकारचं सिद्ध करून द्यायचं की ग्रंथ सफल आहे आणि जीव आणि ब्रह्माची ऐक्यता आहे. आणि हे सिद्धांत आपल्याला सिद्ध करून देणार आहेत. जीव आणि ब्रह्म कसे आहेत, एकच आहे. कारण जीवाचं स्वरूप जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग, सिंधुत्वाभंग नेणे हरी, जीव आणि परमात्मा. कारण जीवाची अविद्या, जीवाची उपाधी खोटी आहे, शिवाची उपाधी खोटी आहे, याची उपाधी लहान आहे, त्याची मोठी आहे. म्हणून दोघांच्या उपाध्या जर त्या ठिकाणी खोट्या म्हणल्या, दोघं कसे आहेत, ब्रह्मरूप आहेत. हरिपाठात सांगितलं जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग, सिंधुत्व अभंग नेणे हरी. कारण जीव तरी काय आहे, त्याची उपाधी लहान आहे आणि शिवाची उपाधी मोठी आहे. अविद्या आणि माया, त्याची उपाधी काय, माया आहे आणि म्हणून त्याची उपाधी मोठी आहे. म्हणून तो शिव, याची उपाधी लहान आहे म्हणून जीव. परंतु वास्तविक ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जीव काय, शिव काय, ते तरंगच आहे. शिव शिव दोन्ही हरिरूपी तरंग आणि सिंधुत्व अभंग नेणारी. म्हणून जसं त्या सिंधूला ते लहान तरंग मोठा तरंग माहित नसतो, त्याला माहिती आहे सगळे मीच आहे म्हणून.
तसं परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जीव आणि शिव नाहीत. उपाधी भेदामुळं, कारण कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपाधी शिव बोली जेती. ह्या कल्पनेमुळं आणि अभिमानामुळं याला जीव म्हणावं लागतं आणि मायामुळं त्याला परमात्मा म्हणावं लागतं. आता तो परमात्मा कसा आहे? त्याची उपाधी शुद्ध आहे, त्याला बंधन नाही, याची उपाधी मलिन आहे. आपण ज्ञानोबा अभंगात पाहतो की ज्ञानोबा सांगते, सोगत सचित आनंद मिळवणे, शुद्ध सत्वगुणा गुणी विणली रे, कानोबा तुझी घोंगडी चांगली रे, आम्हाशी का दिली वांगली रे. कारण देवा, तुपली घोंगडी चांगली, स्वगत सचित आनंद मिळवणे, शुद्ध सत्वगुणी विणली रे. म्हणून तुझी घोंगडी कशी आहे? चांगली आहे. आणि आमची घोंगडी कशी आहे? षडगुण्य गोंडी रत्नदडे तुझं श्याम सुंदरा शोभलेले, 6 गोंड्यानं शोभलेले आहे. हेच श्री अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 प्रकारचे देवाच्या ठिकाणी काय? षडगुण गोंडे. आणि अशी तुझी घोंगडी चांगली आहे. आणि आम्हाला कशी दिली? पहा, काम कर्म अविद्या त्रिगुण नरक मुतान भरली रे, नवा ठाई फाटून गेली, ती तू आम्हाशी बिदली रे, कानोबा तुझी घोंगडी चांगली रे. आमची घोंगडी कशी आहे? काम कर्म अविद्या 3 गुण आणि नरक आणि मुतान भरलेली आहे. पण तुझी घोंगडी कशी आहे? चांगली आहे. म्हणून या ठिकाणी घोंगडीमध्ये फरक आहे, वास्तविक स्वरूपात काही फरक नाही. आणि जिच्यामुळे फरक वाटतो ती खोटी आहे. आणि स्वरूपानं या ठिकाणी एकच आहो. म्हणून तुकाराम महाराज देवाला बोलताना सांगते, तुझं मज आयशे परी जैसे तरंग सागरी. देवा, तुझं आणि माझं नातं कसं आहे? तर समुद्रासारखं तरंगासारखं. कारण तू कसा आहे? समुद्र आहे, मी तरंग आहे. देवा, तू कसा आहे? सोना आहे आणि मी अलंकार आहे. मी कसा आहे? अलंकार आहे. अलंकार म्हणजे स्वभलेलं सोनं आहे. तू कसा आहे? नुसतं सोनं आहे. आणि म्हणून तशा प्रकारचं तू आणि मी याच्यात काही भेदत नाही. आणि म्हणून भेद नाही पाहणं हीच खरी भक्ती असते. तुका म्हणे, भेदा भेदन गेला वाद खंडोनी. आणि विचार सागरामध्ये आपला विषय तोच चालला की देवात आपल्या ब्रह्मात आपल्यात भेद नाही. आणि जोपर्यंत भेद आहे तोपर्यंत दुःख आहे. हरिपाठात सांगितलं की द्वैत म्हणलं की दुःख आहे, द्वैताची झाड नाही. आणि गुरुशिवाय ज्ञान नाही, गुरुविना ज्ञान तया कैसे कीर्तन घडेल नामे. द्वैत जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत दुःखाला कमी नाही. आणि द्वैत गेलं की दुःख राहिलं नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. भेद मानणं हे अमंगळ आहे. म्हणून जोपर्यंत भेद आहे तोपर्यंत दुःख आहे. भेद गेला की दुःख गेलं. तुका म्हणे, भेदा भेदन गेला वाद खंडोनी. कारण भेद आहे तोपर्यंत दुःखाला कमी नाही. आणि भेद गेला की दुःख गेलं. म्हणून भेद गेला पाहिजे. कारण का गेला पाहिजे? तर सगळं ब्रह्मरूप आहे. अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव. सगळं देव असताना आपण भेद पाहा लागलो. आणि श्रुती सांगते, जो भेद पाहतो तो दुःखाला पात्र होत असतो. भेद नसताना भेद पाहा लागला. म्हणून या ठिकाणी भेद नाही असं आता सिद्धांती सांगणार आहे. आणि पूर्वपक्षी सांगतो की भेद आहे. आणि भेद मानला की दुःख आहे. पण भेद नाही असं सिद्ध करून द्यायचे. आणि सिद्ध करून द्यावं लागले की भेद नाही. आणि म्हणून जोपर्यंत भेद आपल्याला सत्य वाटतो तोपर्यंत दुःख शिल्लक आहे. आणि भेद गेला की मग दुःख कुठे? मग या ठिकाणी आपला पुढे विषय येणारच आहे. किती प्रकारचे या ठिकाणी भेद आहेत तर ते सुद्धा आपण पाहणार आहे. म्हणून सिद्धांती आता या प्रकरणामध्ये की बरंच काही सांगणार आहे. खूप महत्वाचा अशा प्रकारचा हा तरंग आहे. म्हणून याच्यामध्ये जीवाचं आणि त्या ब्रह्माची ऐक्य अशा प्रकारचं आहे ही जी शंका या ठिकाणी उपस्थित केली पूर्व पक्षाने की जीव आणि ब्रह्माची ऐक्यता शक्य नाही. पण सिद्धांतानं जीव आणि ब्रह्म एकच आहेत असं सिद्ध करून या ठिकाणी द्यायला लागले. कारण जीव आणि ब्रह्म दोन नाहीत, एकच आहेत. आणि हे सिद्ध करून देताना आता इथं इथपर्यंत शंका त्याची आलेली आहे, इथपर्यंत शंका सांगितली. आणि इथून पुढे या ठिकाणी आता सिद्धांती सांगणार आहेत शंकेचं समाधान. कारण जीवा आणि ब्रह्मात भेद नाही. आणि जो भेद मानलेला आहे तो अज्ञानानं आहे, म्हणजे खरा नाही. वास्तविक आहे, अभेद आहे. आणि कल्पनेत भेद आहे. आणि कल्पनेचा भेद म्हणल्यावर खरा
नाही, आणि म्हणून या ठिकाणी भेद नाही, म्हणून जीवात आणि ब्रह्मामध्ये भेद नाही. कारण या ठिकाणी उपाधी मुळे या ठिकाणी कल्पना विद्या त्याने झाला जीव. कारण योग कल्पनेमुळे जीव झाला, वास्तव या ठिकाणी झाला नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगते, मी जीव गमे पण स्वतः जीव लोकी. देहाला मी मानल्यामुळे आणि जगाला खरं मानल्यामुळे याला जीव म्हणायचं. कारण जीव का, तर देहाते मी मानिती, विषयाते भोग्य मानिती. कारण देहाला मी म्हणायला लागला, जगाला खरं म्हणाला. कारण क्षेत्रज्ञ म्हणजे जीव. कारण जीव का म्हणले याला, जडाते जीवविता, देह अंता उपजविता, मी जीव गमे पंडू सुता जीवलोकी. म्हणून देव सांगा लागले की जडाला जिवंत, जडाला खरं मानणारा आणि देहाला मी मानणारा. या ठिकाणी परमात्मा जीव वाटायला लागला. म्हणून परमात्म्याचा जीव कसा झाला, तर तो असा झाला. म्हणून या ठिकाणी होय तो आधीचे आहे, परी काय गेले बुद्धी तशी नव्हे. बुद्धी तशी नाही, हा परमात्मा नाही. म्हणून सगळ्यांचं स्वरूप परमात्मा स्वरूपच आहे. पण अज्ञानामुळे या ठिकाणी आपण देव असून आपलं देवत्व लक्षात येत नाही. आणि हे विचार केल्यानंतर आपण देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, आपण देव आहोत असं सिद्ध करून देणारा हा ग्रंथ आहे. म्हणून याचं नाव विचार सागर आहे. म्हणून विचारानं आपल्याला आपण देव आहोत असं सिद्ध या ठिकाणी करून दिलेलं असतं. म्हणून सिद्धते विचारी पा जेणे सुखिया होशी. म्हणून ज्यांना आपण सुखी होतो तर ते उपाय या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि त्या युक्तीनं आपण कोण आहोत, आपण कसे आहोत, किंवा आपलं जे काही अज्ञान आहे, आपली जी काही भ्रांती आहे, तर ते महात्म्याच्या संगतीमध्ये करण्या विचार सागरामध्ये निश्चलदासजी म्हणून मोठे महात्मे होऊन गेले. आणि त्या निश्चलदासजीनं वृत्ती प्रभाकर नावाचा ग्रंथ आणि विचार सागर नावाचा ग्रंथ या ठिकाणी याच्यामध्ये खूप अशा प्रकारच्या युक्त्या प्रयुक्त्या सांगितल्या. आणि त्या युक्त्यानं आपल्याला या ठिकाणी आपलं अज्ञान घालवता येतं. कारण संतांच्या संगतीमध्ये युक्त्या शिकलं पाहिजे. की तुका म्हणे नेणं युक्तीची ते खोली, म्हणून ठेवली पायी डोई. कारण युक्त्याची खोली मला कळत नाही, म्हणून तुमच्या पायावर मी डोकं ठेवलं. कारण युक्ती आपल्याला शिकायची असते आणि त्या युक्त्या शिकून आपलं अज्ञान हे काढायचं असतं. म्हणून विचारसागरामध्ये आपलं अनेक युक्तीनं हे जगत कसं खोटं आहे आणि आपलं त्या ब्रह्माशी ऐक्य कसं आहे हे सिद्ध करून दिलं. की आपण सुद्धा या ठिकाणी ते मान्य करू शकतो. परंतु त्यासाठी एकाग्र चित्तानं जर आपण या ठिकाणी हा विचार सागर काय केला तर आपल्याला या ठिकाणी कळू शकतं की आपल्या समजुतीमध्ये किती अशा प्रकारचं या ठिकाणी चूक झालेली आहे. आपण काय असताना काय समजायला लागलो, एक असताना आपण एक समजायला लागलो. वास्तविक हिशोब करायला बसलो तर आपलं कळतं की आपला हिशोब चुकलेला आहे किंवा आपण जे समजायला लागलो तर ते योग्य नाही. आणि हा हिशोब आपण आतापर्यंत केलेला नाही आणि आता जो काय आपल्या पुढे आला तो हिशोब खरा आहे अशा प्रकारची मांडणी सिद्धांती करतात. आणि त्या सिद्धांताच्या बोलण्याकडे आपण ध्यान दिलं तर आपल्याला सुद्धा या ठिकाणी समाधान करून घेता येतं आणि आपल्याला सुखी होता येतं. म्हणून पूर्व पक्षानं जो काही प्रश्न मांडलेला असतो तो सुद्धा या ठिकाणी आपण नीट समजून घेतला तर त्या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी उत्तर स्वतः येतं. म्हणून हे महत्वाचं असणार या ठिकाणी तरंग आहे. म्हणून याचं या ठिकाणी आपल्याला विश्लेषण पाहायचं आणि आपलं चालू आहे. म्हणून या ठिकाणी आपण आता झालेली सेवा संतांच्या चरणी अर्पण करू आणि पसायदान आता घेऊ. आता विश्वात्मकी देवी येणे वागयज्ञ तोषावे, तो सोनी मज द्यावे पसायदान. जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणिदान. वर्षोत सकळ मंगळी विश्वर निष्ठांची मांदेळी. चला कल्पतरुचे हारो, चैतना चिंतामणीचे घावो. बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेधे मंचन
मार्तंड जे तापहीन हे सर्व सदा सज्जना श्रेय होती किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नितीन लोकी भजे जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथ उपजीवी विशेष लोकी दृष्टा दृष्ट विजय होवामने हे म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान प्रसाव येणे वर ज्ञान देव सुखिया झाला येणे वर ज्ञान देव सुखिया झाला येणे वर ज्ञान देव सुखिया झाला कुंडलिका वरदे हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज गोपाल कृष्ण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण रामकृष्ण जय हरी महाराज. जय हरी. जय हरी जय 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 हरी महाराज. जय हरी जय हरी जय रामकृष्ण रामकृष्ण हरी.